लक्ष्मीपूजन झाले, आपल्या सगळ्यांना वेध लागले आहे ते माहेरी जाण्याचे. भाऊबीजसाठी आपण सगळ्या जणी माहेरी जात असतो. अनेक जणी माहेरी गेल्या सुद्धा असतील किंवा काही जणी जाणार सुद्धा असतील. परंतु आज जो आहे तो दिवस आहे दिवाळी पाडवा, आणि दिवाळी पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी प्रतिपदा देखील असते आणि हा दिवस शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो. तसंच नवरा बायकोंच्या नात्यासाठी देखील हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. नवऱ्याचं ऑप्शन करायचं असते. ज्या काही बायकांनी आतापर्यंत ऑप्शन केलं देखील असेल किंवा ज्यांनी केलं नसेल, तर आज 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजचा दिवस अतिशय खास आहे. तर आजच्या दिवशी पतीचं ऑप्शन हे नक्की करायचं असते. तर तुम्ही कधी ऑप्शन हे करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की ऑप्शनच्या ताटामध्ये आपल्याला काय काय वस्तू घ्यायच्या आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जेव्हाही पतीचं ऑप्शन कराल त्या ताटामध्ये कुंकू घ्यायचं आहे. कुंकू तुम्ही ओलं करून घ्या. त्यानंतर अक्षदा घ्या. अक्षदा कधीही आपल्या ताटामध्ये असाव्या. आपण कोणालाही ऑप्शन करत असू, परंतु अक्षदा आपल्या ताटामध्ये असावा, कारण की आपण जे केलेलं कार्य आहे ते अखंड राहते, अक्षद राहते. त्यामुळे अक्षदा म्हणजेच तांदूळ आपल्या ताटामध्ये घ्यायचे आहे. त्यानंतर निरंजन घ्यायचे आहे, काही मिठाई घ्यायची आहे किंवा तुम्ही साखर जरी ठेवली तरी सुद्धा चालेल. आणि त्यानंतर एक सुपारी, एक शिक्का आणि सोन्याची अंगठी किंवा सोन्याची कुठली वस्तू आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायची आहे. सोन्याची वस्तू आपण यासाठी ताटामध्ये ठेवत असतो की सोनं जे आहे ते आपल्या शरीराला स्पर्श झाला पाहिजे, किंवा आपण ज्यांचं ऑप्शन करतो ते शरीराला स्पर्श झालं पाहिजे. त्यामुळे सोनं हे आपल्याला ताटामध्ये आपल्या ठेवायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला तसं तर आज अभंग स्नानाला देखील महत्व आहे आणि अभंग स्नान देखील केलं असेल आपण. तसं तर नरक चतुर्दशी पासूनच पहिलं अभंग स्नान हे करत असतो. तर दिवाळीचे जे हे खास जे दिवस आहेत त्या दिवशी आपण अभंग स्नान हे करायचं असते. म्हणजे नरक चतुर्दशी, त्यानंतर लक्ष्मीपूजन, त्यानंतर दिवाळी पाडवा आणि त्यानंतर भाऊबीज या दिवशी आपण अभंग स्नान हे करायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला जे ताट आपण घेतलं आहे तर मिस्टर आहेत त्यांना एका चटईवरती बसवायचं आहे आणि त्यानंतर त्यांचं औक्षण करायचं आहे. औक्षण करताना आपण कधीही लक्षात ठेवायचं की दिशा आपली ही पूर्व पश्चिमच असावी. दक्षिणेला फक्त आपलं तोंड आलं नाही पाहिजे. आपण तोंड हे एकमेकांकडे येत असते. त्यामुळे दिशा ही फक्त दक्षिण दिशेकडे नाहीये, तर दक्षिण बसू नका, पूर्व पश्चिमच तुम्ही बसून हे औक्षण हे करायचं आहे. त्यानंतर आपण जी काही कुंकू घेतलं आहे ते लावा. त्यानंतर त्यावरती अक्षदा लावा. तर जी सुपारी आहे, 1 रुपयाचं नाणं आहे आणि जी सोन्याची अंगठी आहे ती तिन्ही पकडून आपल्याला 2 वेळेस सरळ ओवायचं आहे. म्हणजे क्लॉकवाईज ओवायचं आहे आणि 2 वेळेस अँटी क्लॉकवाईज ओवायचं आहे. परत 1 वेळेस आपल्याला क्लॉकवाईज हे ओवायचं. अशा प्रकारे आपल्याला या दिवशी ऑप्शन करायचं आहे. तर ऑप्शन हे आज दिवसभरात आपण कधीही करू शकतो. तर ओवाळणी झाल्याच्या नंतर पती देखील पत्नीला काहीतरी गिफ्ट देतो. म्हणजे तसं तर आता बायका ह्या सक्षम आहेत प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी किंवा त्यांना हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी, किंवा पती देखील आजकाल भरपूर ठिकाणी लाडही होतात आणि भरपूर ठिकाणी वाद देखील असतात. परंतु ओवाळलं तेव्हा पतीचं कर्तव्य आहे की तिचं ताट हे असंच खाली नाही जाऊ द्यायचं. त्यामध्ये तुमची यथाशक्ती 100 रुपये टाका, 101 रुपये टाका, किंवा नाही काहीतरी 11 रुपये टाका. मी असं म्हटलं जातं की ताट हे कधीही रिकामं जाऊ नये ओवाळणीचं. त्यामुळे काही नाही तरी तुम्ही 1 रुपया देखील टाकू शकता. आता प्रत्येक गोष्ट आता घरामध्ये असं असते की काही घरांमध्ये खूप चांगली अंडरस्टँडिंग असते पती पत्नीमध्ये, आणि पती देखील पत्नीचा सर्वस्व असतो आणि पती जे कमवतो त्यावरती पत्नीचा हक्क असतो. किंवा काही घरामध्ये पती देखील खूप चांगल्या प्रकारे पत्नीचे लाड करत असतात. प्रत्येक गोष्ट हवी तशी हवी म्हटल्याप्रमाणे हे पत्नीला मिळत असते. परंतु देखील तसं देखील असेल तरी सुद्धा जे ओवाळणीचं ताट आहे ते कधीच खाली जाऊ द्यायचं नाही त्यामुळे त्यामध्ये काहीतरी पैसे हे टाकायचे असतात. तर तुमच्या पत्नीने तुमचं ऑप्शन केल्याच्या नंतर त्यामध्ये काहीतरी गिफ्ट द्या किंवा काहीतरी पैसे हे नक्की टाका. त्यानंतर आज जो बलिप्रतिपदा सण आहे तो देखील शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. म्हणजे अशी म्हण देखील आहे की इडापिडाट बळीचं राज्य हो, कारण बळी जो राजा होता तो प्रजेचा राजा होता. परत बळीचं राज्य असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असते. आज शेतकरी देखील पूजा ही करत असतात. तर आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी देखील खूप महत्वाचा असतो. तसेच मी तुम्हाला सांगितलं की पती पत्नींच्या नात्यामध्ये देखील खूप महत्वाचं असतं. नातंच असं असते की प्रत्येक पती पत्नीमध्ये भांडण कुरबुर हे होत असते, परंतु पती पत्नी देखील एकमेकांसाठी तेवढेच महत्वाचे असतात. पती पत्नी हे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एका गाडीचे 2 चाकं असतात. एक चाक जर तुटलं तर ती गाडी पुढे जाणार नाही. तसं पती पत्नीचं हे नातं असते. त्यामुळे काही मतभेद असतील ते देखील विसरून तुम्ही आज तुमच्या पतींना ऑप्शन नक्की करा. आपले मुलं हे देखील काही जर का प्रॉब्लेम असतील तर मुले देखील त्यामध्ये सफर होत असतात. मुलांची काही चुकी नसते. त्यामुळे तुमच्यामध्ये काही जे प्रॉब्लेम असतील, मतभेद असतील ते दूर ठेवा आणि आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या पतीचं ऑप्शन नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.